लॉग इन करा मुंबईतक.in वर। आता आपण जसे व्यवहार करतोय त्यात नोटा असतात किंवा फार तर फार तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असाल, पण कदाचित भविष्यात तुम्हाला या दोघांचीही गरज भासणार नाही, कारण भविष्यात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी येणार आहे। पण ही डिजिटल करन्सी नेमकी कशी असणार आहे? आपल्या हातातील आत्ताचा रुपया किंवा नोटांपेक्षा ही डिजिटल करन्सी कशी वेगळी असणार आहे? क्रिप्टोकरन्सी सारखीच ही डिजिटल करन्सी आहे का? आणि आपल्याला या डिजिटल करन्सीमध्ये सुद्धा गुंतवणूक करता येऊ शकते का? आता आपण जसं पेटीएम, फोन पे किंवा अजून कुठल्या माध्यमांद्वारे डिजिटल व्यवहार करतोय, मग त्याच्याहून ही डिजिटल करन्सी नेमकी वेगळी कशी ठरते? हेच आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात पहिले ही डिजिटल करन्सी नेमकी काय आहे ती पाहूयात। आपल्या हातात आता जो पैसा आहे तोच डिजिटल स्वरूपात असणार आहे। आता नोट किंवा नाणं हे जसं रिझर्व्ह बँकेकडून दिलं जातं, तसंच ही डिजिटल करन्सी सुद्धा रिझर्व्ह बँकेच्याच नियंत्रणाखाली असणार आहे। म्हणूनच या नव्या चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC असं नाव देण्यात आलंय। जसं तुम्ही नाणं किंवा नोटेने व्यवहार करता, तसंच याही नव्या चलनाने ते व्यवहार करू शकाल, फक्त ते डिजिटल स्वरूपातले असतील। पण हे तुम्ही गुगल पे किंवा पेटीएम पेक्षा करताय त्याच्यापेक्षा वेगळे व्यवहार आहेत, कसं ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। जी रुपयाची किंमत आहे तीच डिजिटल करन्सीची किंमत असणार आहे, तेच मूल्य असणार आहे। डिजिटल करन्सीचं वेगळं मूल्य आणि तुमच्या हातातल्या नोटेचं वेगळं मूल्य असं नसणार आहे, दोघेही सारखेच किमतीचे असणार आहेत। पण ही करन्सी रिझर्व्ह बँकेकडून थेट युजरला द्यायची किंवा बँकेमार्फत द्यायची की त्याच्यावरून अजून कुठले पर्याय असले पाहिजेत, याबद्दल मात्र अजून तसा निर्णय झालेला नाही। पण दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेतून डिजिटल करन्सी ही थेट त्या युजरला मिळेल, म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि तुम्हाला ज्याला पैसे द्यायचे आहेत किंवा ज्याच्यासोबत व्यवहार करायचा आहे त्याला ते तुम्हाला थेट पाठवता येणार आहेत। यात कोणीही मध्यस्थ नसेल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच ही डिजिटल करन्सी प्रत्यक्षात आणणार आहे, पण टप्प्याटप्प्याने आणेल। सरसकट देशभरात प्रत्येक खरेदी विक्रीसाठी ती लागू होणार नाही, कारण आपल्याकडे गाव बसता नाही तो लुटेरे आई जाते। त्यामुळे पहिल्या टप्प्यात जेव्हा ही डिजिटल करन्सी वापरात येईल तेव्हा त्यात काय काय अडचणी आहेत, कुठल्या तांत्रिक गोष्टी आहेत, जसं नोटांमार्फत पैशांचे गैरव्यवहार होतात तसे डिजिटल करन्सीमध्येही होऊ शकतात का? ह्याच्यामुळे या डिजिटल करन्सीमुळे कायद्यात काही बदल करावे लागतात का? IT ॲक्ट असू दे, मग फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असू दे, यात काही बदल करावे लागतात का? हे सगळं पाहिल्यानंतर मगच ती संपूर्ण देशभरात करन्सी वापरात येईल। RBIचे डेप्युटी गव्हर्नर T रविशंकर यांनी तशी माहिती दिली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल व्यवहारांपेक्षा ही डिजिटल करन्सी कशी वेगळी ठरते, म्हणजे जो आपल्याला मगाचा प्रश्न होता की गुगल पे, पेटीएम पेक्षा ही करन्सी कशी वेगळी ठरणार आहे। तर आता जेव्हा तुम्ही गुगल पे किंवा पेटीएम किंवा फोन पे ह्याच्यासारख्या वेगवेगळ्या ॲप्सनी डिजिटल पेमेंट करता, तेव्हा ते तुमच्या बँकेत असलेल्या पैशांनी व्यवहार होत असतात। म्हणजेच ही सगळी माध्यमं आहेत जी एका ठिकाणाकडील पैसे हे दुसऱ्या ठिकाणी पाठवत असतात। पण डिजिटल करन्सी हे स्वतःच एक चलन आहे, ते कुठलं माध्यम नाहीये जसं फोन पे किंवा गुगल पे आपण समजतो। तर जसं तुम्ही एखादी वस्तू दिली की लगेच पैसे देता, तेच पैसे फक्त डिजिटली तुम्हाला समोरच्याला देता येतील। डिजिटल करन्सीने व्यवहार करताना त्यात कुणीही मध्यस्थ नसतो। तुम्ही ज्याला पेमेंट करणार किंवा पैसे पाठवणार हे त्याच व्यक्तीला थेट मिळतील। आता होणारे डिजिटल व्यवहार हे बँकेत जमा असलेले पैसे केवळ ट्रान्सफर करते एखाद्या व्यक्तीला। डिजिटल पेमेंट करताना ते वाया होत असतात, म्हणजेच तुम्ही बँकेतनं एखादे पैसे एखाद्याला कोणाला पाठवत असाल, NEFT करत असाल, कुठल्या दुसऱ्या माध्यमांद्वारे पाठवत असाल, तर त्यात अनेक लोक असतात जे या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ड असतात। कधी कधी हे सगळे ट्रान्झॅक्शन्स व्हायला वेळ सुद्धा लागतो। आता जसं आपण क्रेडिट कार्डचं उदाहरण घेतलं तर क्रेडिट कार्डने पेमेंट करता तेव्हा ते समोरच्याला पोहोचायला कधी कधी 1 मिनिट सुद्धा लागतो आणि कधी कधी 48 तास म्हणजे 2-2 दिवस सुद्धा लागतात। पण हे सगळं डिजिटल करन्सीच्या बाबतीत होणार नाहीये। आता ही डिजिटल करन्सी आणि क्रिप्टो करन्सी याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे। तसे बघायला गेल्या तर दोन्ही व्हर्च्युअल करन्सीज आहेत, आभासी चलनच आहेत। पण क्रिप्टो करन्सी ही कोणीही इश्यू करत नाही। कोणी जसं आपल्याकडे नोटा ह्या RBI देतं, नोटा या RBI कडनं छापल्या जातात, तसं क्रिप्टो करन्सी ही कोणी इश्यू करत नाही। त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं, त्याला चलन म्हणून कोणत्याही देशाची किंवा सेंट्रल बँकेची मान्यता नाही, त्याचं मॉनिटरिंग सुद्धा होत नाही। पण तसं आपल्या डिजिटल करन्सीबद्दल नसेल। डिजिटल करन्सी ही जगात सुद्धा अनेक सेंट्रल बँकांनी आणि आपल्याकडे रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली असणार आहे। RBI कडे जसं नोटा आणि नाण्यांचा हिशोब असतो की कुठे किती पैसा सर्क्युलेशनमध्ये आहे, तसाच डिजिटल करन्सीबाबत सुद्धा असणार आहे। या डिजिटल करन्सीचा एक भाग म्हणून आजच पंतप्रधान मोदींच्या हस्ते ई-रुपीचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलंय।
या ई रुपीसाठी कुठलीही बँक किंवा ॲपची सुद्धा गरज भासणार नाही. आता ही डिजिटल करन्सी आणण्याचा हेतू म्हणजे क्रिप्टो करन्सीला देण्यात येणारा हा पर्याय असणार आहे. क्रिप्टो करन्सी ही जरी वापरली जात असली तरी अजून फारशी प्रचलित झालेली नाही. अगदी सामान्य माणूस काय क्रिप्टो करन्सीमध्ये व्यवहार करत नाहीये किंवा त्याच्यात गुंतवणूक सुद्धा करत नाही. त्यामुळेच ही क्रिप्टो करन्सी सगळीकडेच तिला मान्यता मिळण्याच्या आत तिला पर्याय म्हणून हा डिजिटल करन्सीचा पर्याय जगभरात विचार केला जातोय. उदाहरणाखातर आपण पकडू की भविष्यात जेव्हा क्रिप्टो करन्सी सगळीकडे कदाचित ॲक्सेप्टेबल असेल, ज्याला सगळीकडे मान्यता मिळाली असेल, अशा परिस्थितीत सपोज मी डॉलर्समध्ये क्रिप्टो करन्सी घेतली आणि मुंबई विद्यापीठही त्या क्रिप्टो करन्सीला जर तिने मान्यता दिलेली असेल, तर अशा परिस्थितीत मी डॉलर्समध्ये घेतलेल्या क्रिप्टो करन्सीत मी इकडे मुंबई विद्यापीठात अगदी रुपयांमध्ये ॲडमिशन घेऊन टाकेन, प्रवेश घेईन. अशाच पद्धतीने या क्रिप्टो करन्सीला जर सगळीकडेच मान्यता मिळत गेली तर रुपयाचं मूल्य मात्र घसरेल, सगळ्या मॉनिटरी पॉलिसीज फसतील, त्याचे डिसिजन कसे घ्यायचे हे मात्र कळणार नाही. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जगभरातल्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा प्रयोग करत आहेत. क्रिप्टो करन्सीमुळे दहशतवाद्यांना पैसा मिळतो असंही म्हटलं जातं. गुंतवणुकीत सुद्धा त्याच्या फसवणूक होतात. या सगळ्यांपासून संरक्षण मिळेल डिजिटल करन्सीमुळे. शिवाय नोट्या छापण्यासाठीचा पैसा वाचेल. कॅशवर जी लोक अवलंबून आहेत ते प्रमाण कमी होईल. डिजिटल करन्सी कुठे कशी जाते ह्याचं ट्रॅकिंग होणार असल्याने पैसा लपवणं किंवा भ्रष्टाचार सुद्धा कमी होईल असं सुद्धा म्हटलं जातं. आत्ताच्या परिस्थितीत जगातील 86% सेंट्रल बँकांमध्ये डिजिटल करन्सीवर संशोधन सुरू आहे आणि 14% बँका त्याचं टेस्टिंग सुद्धा करतात. तर आता भारतासोबतच जगभरातल्या आणखी कुठल्या देशांमध्ये या डिजिटल करन्सीबाबत विचार सुरू आहे किंवा खरोखरच तिथे पायलट प्रोजेक्ट सुद्धा याचे सुरू झालेत का ते सुद्धा जाणून घेऊ. 2014 मध्ये चीनच्या सेंट्रल बँकेने CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी बाबत एक रिसर्च ग्रुप तयार केलेला आणि 2020 मध्ये त्याच्या पायलट प्रोजेक्टला सुद्धा सुरुवात झालेली. युनायटेड किंगडम मध्ये 2015 मध्येच डिजिटल करन्सी बाबत रिसर्चला सुरुवात झालेली. 2016 मध्ये बँक ऑफ कॅनडाने सुद्धा डिजिटल करन्सी बाबत प्रोजेक्टला सुरुवात केली. तसंच 2017 मध्ये फ्रान्सने सुद्धा डिजिटल करन्सीसाठी प्रोजेक्ट लॉन्च केला. 2021 मध्येच अमेरिकेने सुद्धा $5 डिजिटल पायलट प्रोजेक्ट हा लॉन्च करण्याची घोषणा केली. आता जसं आपण पाहिलं की जगभरातल्या अनेक विकसनशील देशांमध्ये सुद्धा डिजिटल करन्सीबाबत विचार सुरू आहे, पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत, रिसर्च सुद्धा सुरू आहे. तसंच भारतात सुद्धा आता ह्याला सुरुवात होणार आहे. पण नेमके हे व्यवहार कसे होतील याबद्दल मात्र अजूनही RBI कडून स्पष्टता आलेली नाहीये. ती जशी आमच्यापर्यंत पोहोचेल तशी आम्ही ती तुम्हाला कळवूच. पण भारतातली एकंदरीतच परिस्थिती पाहता हे खरोखर किती इम्प्लिमेंट करणं शक्य होईल याबद्दल सुद्धा साशंकता आहे. कारण की डिजिटल व्यवहारांचं भारतातलं प्रमाण हे कमालीने वाढलं जरी असलं तरी अजून सुद्धा ग्रामीण भागात ही योजना किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्याची पद्धत, त्याची सवय ही अजूनही सगळ्यांना लागलेली नाहीये. अजूनही त्याच्यात तांत्रिक अडचणी किंवा नेटवर्किंगचे इश्यू हे अजूनही कायम आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती जर तुम्हाला कुठे वाचायची असेल तर mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. लॉग इन करा mumbaitak.in वर.